नमस्कार मित्रांनो, जिज्ञास स्पिरिच्युअल या आपल्या मराठमोळ्या या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात प्रदोष व्रताला अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली मानले गेले आहे. असे म्हणतात की या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्याने अशक्य गोष्टीही शक्य होतात. पण तुम्हाला माहीत आहे का की गुरुप्रदोष व्रताची सुरुवात कशी झाली आणि देवराज इंद्राला सुद्धा एका राक्षसाचा वध करण्यासाठी हे व्रत का करावे लागले होते? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या व्रताची अतिशय रहस्यमयी आणि अद्भुत पौराणिक कथा पाहणार आहोत. व्हिडिओ खूप रंजक होणार आहे, त्यामुळे तो शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. चला तर मग सुरू करूया आजची सुंदर कथा. गुरुप्रदोष व्रतकथा. एका पौराणिक काळात स्वर्गलोकाचा राजा इंद्र आणि वृत्रासुर यांच्यात अत्यंत भयानक युद्ध पेटले. वृत्रासुराने आपल्या अक्राळ विक्राळ रूपाने आणि आसुरी शक्तीने देवसेनेवर प्रचंड हल्ला केला. देवांची सेना भयभीत झाली. या महाभयंकर संकटातून मार्ग कसा काढावा आणि विजय कसा मिळवावा हे देवांना समजेनासे झाले. शेवटी सर्व देव मिळून देवगुरू बृहस्पतींकडे गेले आणि त्यांना मदतीची विनंती केली. तेव्हा देवगुरू बृहस्पती म्हणाले, हे देवेंद्र, वृत्रासुर हा पूर्वजन्मी अत्यंत बलाढ्य आणि महान तपस्वी होता. पूर्वजन्मी त्याचे नाव चित्ररथ असे होते आणि तो एका समृद्ध राज्याचा राजा होता. त्याने गंधमादन पर्वतावर भगवान शंकरांची कठोर तपश्चर्या करून त्यांची कृपा प्राप्त केली होती. कथा पुढे अशी आहे की एक दिवस राजा चित्ररथ आपल्या विमानात बसून कैलास पर्वतावरून जात होता. तिथे त्याने पाहिले की भगवान शंकर माता पार्वतीला आपल्या मांडीवर घेऊन बसले आहेत. हे दृश्य पाहून चित्ररथाला हसू आले आणि तो उपहासाने म्हणाला, हे प्रभू, आम्ही संसारी माणसे मोहात अडकतो हे समजण्यासारखे आहे, पण तुम्ही तर देव आहात. तुम्ही अशा प्रकारे भरसभेत स्त्रीला जवळ घेऊन बसणे कितपत योग्य आहे? चित्ररथाचे हे बोलणे ऐकून भगवान शंकर फक्त हसले, पण माता पार्वतीला त्याचा खूप राग आला. संतापून माता पार्वती त्याला म्हणाली, मूर्खा, तुला काय वाटते? येथे उपस्थित असलेले सनक, सनंदन आणि महान ऋषी मुनी अज्ञानी आहेत का? तुझ्यासारख्या सामान्य माणसाला देवांचे वर्तन समजणार नाही. तुझ्या या उद्धटपणाबद्दल आणि शंकरांचा अपमान केल्याबद्दल मी तुला शाप देते की तू तुझा हा देवलोकातील मान गमावून एका राक्षसाच्या योनीत जन्म घेशील. माता पार्वतीच्या या भयंकर शापामुळे राजा चित्ररथाचा जन्म वृत्रासुर नावाच्या राक्षसाच्या रूपात झाला. असे असले तरी पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे त्याची शिवभक्ती तशीच राहिली. देवगुरू बृहस्पतींनी इंद्राला सांगितले की वृत्रासुर कितीही शक्तिशाली असला तरी तुम्ही जर संपूर्ण श्रद्धेने गुरुप्रदोष व्रत केले तर तुमचा विजय नक्की होईल. देवगुरूंच्या सांगण्यावरून इंद्रदेवाने आणि इतर सर्व देवांनी अतिशय भक्तिभावाने गुरुप्रदोष व्रत पूर्ण केले. या व्रताच्या प्रभावाने देवांना अफाट शक्ती मिळाली आणि त्यांनी वृत्रासुरावर विजय मिळवला. स्वर्गलोकात पुन्हा एकदा शांतता आणि समृद्धी प्रस्थापित झाली. अशी आहे ही गुरुप्रदोष व्रताची महिमा. यावरून आपल्याला समजते की देवाची भक्ती आणि योग्य व्रताचे पालन केल्याने माणसाला कोणत्याही संकटातून मार्ग काढता येतो. भगवान भोलेनाथ आपल्या सर्व भक्तांची इच्छा नक्कीच पूर्ण करतात. तुम्हाला आजची ही पौराणिक कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा.